आज प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं मुरबाड तालुक्यातल्या सरळगाव येथे श्री साईबाबांच्या मंदिराच्या आवारात बच्चूभाऊ कडू आमदार महाराष्ट्र राज्य विधान परिषद यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नीलजी पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेलं आहे। तसेच आज मोफत नेत्र चिकित्सा शिबिर, फळ वाटप अनेक कार्यक्रम संपन्न झालेले आहेत। आज बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस आहे आणि मुरबाड तालुक्यातल्या संघटनेने विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। काय शुभेच्छा द्याल? आज वंदनीय आमदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस, संघर्षातनं उभा झालेला ह्या एका नेत्याचा वाढदिवस आहे, जो दिव्यांगांच्या एका हाकेला धावतो, जो हातमजुराच्या हाकेला धावतो, जो कामगारांच्या हाकेला धावतो। समाजातील वंचितांसाठी एकमेव नेता म्हणजे बच्चूभाऊ कडू आहेत आणि त्यांचा आज हा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आज मुरबाडमध्ये आम्ही वृक्षारोपण समारोह केलेला आहे आणि हे वृक्ष म्हणजे जसं जसं हे वृक्ष वाढेल तसं तसं प्रहार संघटना, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना ही मुरबाडमध्ये वाढणार आहे, हे त्याचं एकमेव उदाहरण असणार आहे। आणि मी बच्चूभाऊ कडू साहेबांना आणि मुरबाडमधील सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो की आज बच्चूभाऊंमुळे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांमुळे बच्चूभाऊ आहेत आणि ही नाळ अशीच कायम राहिली पाहिजे। मुरबाडमधील कोणत्याही जनतेला, सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्यांनी हार मानता कामा नये। त्यांच्यासाठी प्रहार संघटना, आपली दिव्यांग क्रांती संघटना ठामपणे उभी असणार आहे आणि त्यासाठीच मुरबाडमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रहार संघटनेची, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची शाखा उघडतो आहे की जेणेकरून प्रशासनावरती चाप निर्माण करता येईल, प्रशासनावरती दबाव निर्माण करता येईल। आणि आपण पाहतोय की आपल्या हाकेच्या अंतरावरती असलेला जरी आमदार असला परंतु तो आमदार आपल्या कामासाठी येत नाही, परंतु 600 किलोमीटर दूर असलेले महाराष्ट्रातल्या एकमेव दिव्यांगांचं दैवत, सामान्य नागरिकांचं दैवत बच्चूभाऊ कडू आपल्या हाकेला धावून येतात। त्यामुळेच ही सगळी संघटना बांधली गेलेली आहे, त्यामुळेच घराघरामध्ये, राज्यातल्या घराघरामध्ये प्रहार संघटना पोचलेली आहे दिव्यांग क्रांती। बच्चूभाऊ कडू साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच कार्य करत राहा, याकरिता आम्ही बच्चूभाऊ कडू साठी खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी